उद्या खूप मोठं आमचं मिशन आहे. अच्छा. आणि त्यासाठी मी अधिराजला म्हणत आहे की झोप. अरे ए नवटंकी खरंच नाटक करत आहे अधिराज. लागेल 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 वरती. उद्या आहे माझं खूप मोठं मिशन आणि त्याच्यासाठी मी अधिराजच्या खूप मागे लागली की तू झोप पटकन, कारण ते आपलं उद्याचं मिशन सक्सेस झालं पाहिजे. तर त्याची चालू आहे आता मस्ती. आणि ते मिशन कोणतं आहे ते आता तुम्ही बघा. The next day. राम राम मंडळी, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आता वाजलेले आहे 9:30. अधिराजचं दूध झालेलं आहे, माझा चहा झालेला आहे आणि आता मी लावेल कुकर लावेल, म्हणजे डोसा करायचा आहे मला. आणि हे आहे डोस्याचं पीठ. आणि तुम्हाला मी आज सांगितलं होतं की माझं मिशन आहे आज ते सक्सेस झालं पाहिजे. आणि तुम्हाला इकडे अधिराज दिसलेला असले बसून आहे, हे हा बघा. तो मला कामं नाही करू देत, मग त्याला थोडंसं असं बसून ठेवावं लागते. आज माझे भांडे पण थोडेसेच आहे घासायचे. आता मला पटापट लावायचं आहे कुकर वगैरे, कारण आज गुंजनला सुट्टी आहे. आज संडे आहे ना, त्याच्यामुळे गुंजन पण माझी वाट बघत आहे की कधी मम्मी नाश्ता बनवेल आणि कधी तिच्या पोटात जाईल. हे बाई, आदिराजने मला किती परेशान केलंय. बिनकामाचं रडणं चालू द्यायचं सकाळी सकाळी, बिनकामाचं. आता मी याला विचार करत आहे, आमच्या तिथे घराजवळ एक चमत्कारी दुर्गा मंदिर आहे, मी तिथे याला घेऊन सोडते. कोणाला घेऊन जायचं असेल तर घेऊन जाल, ठीक आहे. कपडे वगैरे सगळे मी त्या बॅग मध्ये ठेवेल. अजून काय द्यायचं? बिस्किटचा पॅकेट, अजून ज्यूसची बॉटल, अजून डायपर, अजून काय द्यायचं याच्या सोबत? सगळं ठेवून देईल, फक्त तुम्ही या आणि याला त्या मंदिराजवळून घेऊन जा, चमत्कारी दुर्गा मंदिराजवळून. म्हणजे भयंकर त्रास देते तू आपल्या मम्मीला. हा बघा, हा आपला शक्तीचा काय झालं? कुठे नेऊन सोडायचं सांग, कुठे नेऊन सोडायचं तुला? आता तुम्ही फक्त बघा हा टकली करताना किती मला परेशान करेल. नुसता नवडंकी झाला अधिराज. हाय कर सगळ्यांना, हाय कर सगळ्यांना, गुड मॉर्निंग कर, असा हॅपी हॅपी मस्त स्माइल दे, मस्त गोड गोड हस. अधिराज ब्रश करते का मला सांग, यांना सांग बरं, तू ब्रश करते का रोज? तू ब्रश करते का सांग, ब्रश करते का? मी अधिराजचा ब्रश फक्त आंघोळ जेव्हा रोज करून देते ना, तर आंघोळ करतानाच करून देते, सकाळी उठल्याबरोबर नाही करून देत. फायनली माझं मिशन सक्सेस झालं. आणि तुम्हाला माहिती आहे ना माझं मिशन कोणतं होतं ते? अधिराजची टकली. इतकं समाधानी वाटत आहे मला आज की बापरे, कारण त्याचे केस जे आहे ते भरपूर वाढले होते. एक काम झालं माझं, टकली तर केली. गुंजनसाठी डोसा बनवला होता, गुंजननी डोसा पण खाल्ला, पण याचा वटा माझा तसाच आहे आणि भांडे सुद्धा तशीच पडलेले आहे. आणि तुम्हाला अधिराज दाखवते, तो तर मस्त टकलीवरून हात फिरवत आहे. आहा, कसा दिसत आहे माझा अधिराज? आता मी अधिराजला नाही सोडणार मंदिरामध्ये. मी मगाशी म्हटलं होतं ना, मी चमत्कारी दुर्गा मंदिरात अधिराजला सोडेल. आता नाही सोडत बा. सोडायचं का? नाही, आता नाही सोडत. आता माझा अधिराज खूप छान दिसत आहे आणि अधिराजचं जेवण व्हायचंय अजून. हो ना आधी? कसं दिसत आहे आधी? केस कुठे गेले तुझे आधी? केस इकडे बघ. तुझे केस कुठे गेले? केस कुठे गेले? असा हात फिरव, हात फिरव, हात फिरव. कुठे गेले केस? कुठे गेले?
छान छान दिसतंय अधिराज. चला आता मी अधिराजला चारून देते आणि मी पण जेवण करते. आता आम्ही थोडासा आराम करतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. हो ना अधिराज? हां, अधिराजला म्हटलं उठून बस रे, तर तो काही उठून बसत नाही आहे. त्याला खूपच जास्त झोप येत आहे अधिराजला. हे बघा, टकलू त्याची टकली गेली ना तर त्याला मस्त झोप येत आहे. हां, थोड्या वेळाने भेटू आम्ही. 2 hours later. अधिराज उठलेला आहे. 6:30 वाजलेले आहे. आणि अधिराजचं दूध व्हायचं आहे सध्या. पण अधिराज आज खुश आहे मस्त. आवडलं तुम्हाला? कारण अधिराजचे केस कापले ना, त्याच्यामुळे त्याला खूप हलकं हलकं वाटत आहे. आणि माझा चहा झाला. गुंजनबाईनी छान, आज संडे आहे ना, तर गुंजननी चहा मांडला आणि मस्त अद्रक टाकला होता त्याच्यामध्ये. आणि अधिराजला दूध आवडत नाही, त्याच्यामुळे मी त्याला लेटी दिलं ना, तो तोंडाने मला मागत नाही हे दूध. सकाळी वगैरे फक्त रडत राहते दुधासाठी, ते पण पित नाही तो आवडीने. पण मी त्याला देते की चला काहीतरी त्याच्या पोटामध्ये गेलं पाहिजे. आता त्याचं मूड बघा मस्त आहे. कशाची बसते? टकलू 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 फक्त बोकरत राहते आधी. इतका भयंकर बोकरते ना आधी, खूप बदमाश झालेला आहे बरं तो. फक्त असं मस्त असं हात फिरवत टकलीवर. हो ना आधी? दूध पाहिजे की नाही? चला मग त्या अजून स्वयंपाक वगैरे करते आता मी पटकन. त्याचा रात्री मग चिडचिड चालू होऊन जाते, जेवणाची वेळ होऊन जाते. तर घे पटकन. शाळा सुटली, पाटी सुटली, अधिराजला भूक लागली. कसा? शाळा सुटली, पाटी फुटली. ये पटकन, घे पटकन पटकन पटकन. बघा आधीचे नखरे बघा. आता रडत होता बरं दुधासाठी तो. घे पटापट पटापट. चला घे पटकन. आणि आता थंडी कमी झाली आहे थोडी. आज थंडी तर बिलकुलच नाही वाटत आहे. असं वाटतंय उन्हाळा आता चालू झाला. सकाळी सकाळी वाटते फक्त थंडी. हो ना अधिराज? आता स्वेटर घालायचं कामच नाही. तसं पण स्वेटर घातलं की बिलकुल कामच सुचत नाही. झालं बघा. आतंक चालू होता अधिराजचा. मी आधी कुकर लावला कारण मला माहित होतं दूध लवकर पित नाही. खाली मग आई बाबाला जेवण नेऊन द्यावं लागते. हा असा वेळ टाइमपास करते इथे. तिथे कुकर लावेपर्यंत एवढी चिडचिड चालू होती अधिराजची. आणि आता बघा इथे का पटकन. झालं का? पटकन घे, घे पटापट. आणि शेवटी आम्हाला बाहेर नेलं नाही म्हणजे नाही नेलं नाही का अधिराज? पप्पानी बाहेर नेलंच नाही आपल्याला. आम्ही स्वतःहूनच फिरून आलो मावशीकडे. दोन्ही मावशीकडे आम्ही स्वतःहूनच जाऊन आलो. कोणीच नेलं नाही आम्हाला यावेळेस.
आणि तसंच तुम्हाला सांगितलेलं आहे अधिराजच्या पप्पाचं आणि माझं युद्ध झालेलं आहे. हो ना दी? आणि म्हणून आम्हाला कोणालाच बाहेर नेत नाही आहे सध्या, कारण जोपर्यंत मी स्वतःहून बोलणार नाही तोपर्यंत आम्हाला बाहेर नेणार नाही. आणि मी रोग गेलाय, मी पण बोलत नाही. भांडण झाल्यानंतर आपणच स्वतः का बोलायचं? त्यांनी पण बोललं पाहिजे ना. अधिराजसोबत पण माझं भांडण झालं, आमचं भांडण होतं बरं अधिराजचं आणि माझं पण. तर मग स्वतः अधिराजच येते माझ्याजवळ बोलायला, मी नाही जात. हो ना आधी? हो म्हणत आहे तो पण. तू देते ना माझ्याकडे, आपले भांडण झाले की तू देते ना. कारण तो मला माझ्यावर चिडतो ना, तो माझ्यावर चिडतो, पोकरतो, डसतो वगैरे. मग मी पण बोलत नाही, मग तो बरोबर येतो माझ्याकडे अधिराज. बघा 2 शिट्ट्या झाला पण अधिराजचं दूध नाही संपलं. आणि त्याच्या हातात जर मी ग्लास दिला ना तर पीत नाही तो लवकर, अर्धा तास सांडवतेच. पकड पकड, हा तुझ्या हाताने पी, तुझ्या हाताने पी ना, तुझ्या हाताने पकड. बघा मी त्याच्या हातात ग्लास देते आता, पकड. त्याचं दूध पिणं बघा मी देते, मला आंघोळीच्या आधी वगैरे त्याच्या हातात देते ग्लास मध्ये पाणी वगैरे. असं दूध नाही देत सहसा, कारण त्याला पिता नाही येत. प्यायचं म्हटलं ना तर पूर्ण अंगावर सांडवून टाकतो तो. घे ना, बघतात. पकड पकड ना, हा पी 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 ना, पकड 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 पकड. गुड बॉय. हसू नको, हसू नको. अरे अरे नाही नाही नाही. शाबास. त्याला मी जेवण पण स्वतः चारते, पण आंघोळीच्या आधी मी त्याला नाही का देते त्याच्या हातात वगैरे, की त्यांनी स्वतः खाल्लं पाहिजे. असं भाजी पोळी, त्याला भाजी लावून खाता नाही येत, तर मग भाजीत बुडवून ठेवते वेगळं, की तो स्वतःच्या हाताने त्यांनी खाल्लं पाहिजे. पण तो नाही खात आहे सध्या. टोस्ट बिस्किट वगैरे तरी खाईल, पण भाजी पोळी तो स्वतःहून नाही खात. पाणी पण पितो तो स्वतःहून, पण अर्ध पाणी पूर्ण अंगावर सांडवून टाकतो. झालं झालं का? चला आता हा पूर्ण दूध तर पिणार नाही. आता मी भाजी वगैरे करते. कुकर आपला होतच आहे. झालं? संपला का? आता बघा थोडंसं दूध उरलेलं आहे याच्यात, पण मी तिकडे ग्लास घेऊन जाईल ना. पिणार तर नाही तो, पण 10 वेळा माझ्याकडे येईल की दे म्हणून ग्लास मधलं दूध, कारण हे असे नखरे करायचे असते त्याला. पकडा पकडा. अरे तू टी शर्ट भरवशील ना म्हणून पकडा लागते ना, हसतेच जास्त तू. आज अधिराजची टकली केली, तर अधिराजची टकली करताना मला व्हिडिओ नाही काढता आला, कारण त्याची चिडचिड असते तुम्हाला माहिती आहे टकली करताना. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला होतं त्याची टकली करणं. टकली करता करता मला लावून द्यावं लागते त्याला गाणी, आणि मोबाईल होता एकच, तो हा जो मी आता वापरत आहे तो, त्याच्यावर मी त्याला गाणे लावून दिले होते. त्याच्यामुळे मला व्हिडिओ वगैरे काहीही काढता नाही आलं, पण शांततेने करू दिली त्यांनी मला टकली. हळूहळू हळूहळू केली मी. हो ना आधी? आणि आता अधिराजच्या डोक्याचा भार खूप कमी झालेला आहे. आता मी आजचा व्लॉग इथे संपवते, आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला अधिराजचे आणि माझे व्लॉग बघायला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा. भेटूया आपण उद्या, तोपर्यंत बाय बाय.